students, now we are going to start the next chapter and this is the life process in living organism part second. म्हणजेच आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन चॅप्टरला ज्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. आपण लास्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट केलं होतं पहा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट आणि यामध्ये आपण पाहतोय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. नाव फर्स्ट वी फोकस ऑन द सम क्वेश्चन विच डिपेंड ऑन दिस चॅप्टर. या चॅप्टरवरती काही डिपेंडंट असे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण यामध्ये सुरुवातीला पाहणार आहोत. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट विच लाईफ प्रोसेस इज आर व्हेरी इम्पॉर्टंट और इसेन्शियल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत तर त्यामध्ये आहे जीवन प्रक्रिया म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया म्हणजेच यामध्ये ज्या संस्था आहेत त्या वर्क करत असतात. जसं आपल्यामध्ये पोषण म्हणजेच डायजेशन, जे आपण फूड मटेरियल ईट करतो ते डायजेस्ट होतं, दॅट इज द डायजेशन. त्यानंतर एक्सक्रेशन उत्सर्जन आपण त्याला मराठीतून म्हणतो. द अनवॉन्टेड फूड मटेरियल विच इज प्रोड्यूस इन अवर सेल दिस आर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. आपल्या पेशीमध्ये जे नको असणारे पदार्थ तयार होतात ते शरीराबाहेर काढले जातात. त्यामध्ये रक्त किडनी भाग घेतात आणि त्यातून मूत्राद्वारे म्हणजे युरिन थ्रू ते फूड मटेरियल रिलीज केले जातात, रिमूव्ह केले जातात, म्हणजेच इलिमिनेट केले जातात, शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि त्यालाच म्हणतात उत्सर्जन. ती पण खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानंतर श्वसन रेस्पिरेशन दिस आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच जे श्वसन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे आपला जो मेंदू आहे तर तो तिथे सगळ्या ज्या संस्था आहेत त्यावरती नियंत्रण ठेवतो. ती देखील खूप अत्यंत महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. आणि त्याचबरोबर सर्क्युलेशन म्हणजे जे रक्ताभिसरण आहे तर ते देखील खूप महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे. दिस आर द इसेन्शियल लाईफ प्रोसेस. इफ दिस लाईफ प्रोसेस दिस आर स्टॉप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस डाय. यातली एक जरी जीवन प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे जी जीवन प्रक्रिया आहे तर ती धोक्यात येऊ शकते, म्हणून त्यांना इसेन्शियल म्हणलेलं आहे. म्हणजे अशा लाईफ प्रोसेस आहे की जर ते आपल्यामध्ये झालं नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही किंवा सजीव जिवंत राहू शकत नाही. नाव वी फोकस ऑन द सेकंड क्वेश्चन विच लाईफ प्रोसेस दिस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ऊर्जा निर्मितीसाठी आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे तर त्यामध्ये 3 सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये एक आहे रेस्पिरेशन, त्यानंतर डायजेशन आणि सर्क्युलेशन. म्हणजे आपण जे फूड मटेरियल खातो, अन्न खातो तर त्याचं पचन होतं, त्यातूनच जे अन्न पदार्थ आहे तर सर्क्युलेशनमुळेच ते प्रत्येक सेलला प्रोव्हाइड होतं आणि त्याचबरोबर रेस्पिरेशनमुळे आपल्यामध्ये ऑक्सिजन युक्त हवा जाते म्हणजे ऑक्सिजनेटेड एअर जाते आणि त्यामुळे एनर्जी प्रोड्यूस होत असते. अँड these 3 प्रोसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फॉर्मेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा निर्मितीसाठी या अत्यंत आवश्यक अशा जीवन प्रक्रिया आहे. नाव वी फोकस ऑन द थर्ड क्वेश्चन आर द मेन टाईप ऑफ सेल डिव्हिजन अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. आता लास्ट चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. त्यामध्ये आपण पाहिलं होतं मायटोसिस अँड मिओसिस म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. पहा, सूत्री विभाजनामध्ये आपण पाहिलं होतं की जर आपल्या शरीराच्या म्हणजे ज्या शरीराच्या कायिक पेशी आहे किंवा मूळ पेशी आहे ज्याला आपण कायिक पेशीनं म्हणतो सोमॅटिक सेल आणि त्याचबरोबर ज्या मूळ पेशी आहे दॅट इज द स्टेम सेल दिस आर द डिप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल प्रोड्यूस द डिप्लॉइड सेल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. These mitosis these are very important in which the chromosome number these are same, that is the diploid cell produce the diploid cell, but for formation of gamete the diploid cell produce the haploid cell and this is also very important for the reproduction and this is the meiosis. ज्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं म्हणजे लैंगिक प्रजनन होतं त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्म होतात म्हणजेच युग्मके तयार होतात आणि युग्मके तयार होण्यासाठी मिओसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये डिप्लॉइड सेलपासून काय तयार होतं हॅप्लॉइड सेल इथे तयार होते. हा दोघांमध्ये असणारा फरक आहे म्हणजेच यामध्ये डिफरन्स दोघांमध्ये आपण पाहू शकतो. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट और लास्ट क्वेश्चन व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन केस ऑफ सेल डिव्हिजन. पेशी विभाजनामध्ये गुणसूत्राचा महत्त्वाचा रोल काय आहे. ॲक्च्युली गुणसूत्र दॅट इज द क्रोमोझोम विच कॅरी द हेरिडिटी इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू द
another generation. And in this cell division, actually the main role of that chromosome, these are become maintain or become half, these are takes place in cell division. आपण पाहिलं तर पेशी विभाजनाचे दोन प्रकार, मायटोसिस and meiosis. In mitosis the chromosome number these are maintained, and in meiosis this chromosome number these are reduced and become the half. यामध्ये जर आपण पाहिलं मायटोसिसमध्ये सूत्री विभाजनामध्ये गुणसूत्र आहे तशीच राहतात, आणि यामध्ये जे मिओसिस आहे अर्धगुणसूत्री विभाजन, यामध्ये जे गुणसूत्र आहे तर ते अर्धे होतात. आणि त्यामुळे तर ॲक्च्युली गुणसूत्र कसे विभाजित होतात, यामुळे तर जे इथे सेल डिव्हिजन आहे म्हणजे जे पेशीचं विभाजन आहे तर त्याचे इथे दोन प्रकार पडतात. ॲक्च्युली द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच द डिफरंट लाईफ प्रोसेस these are takes place at a time, and all the life process these are very important. And now we focus on the reproduction, and these are not very important. यामध्ये जीवन जगताना आपल्या बॉडीमध्ये खूप सारा लाईफ प्रोसेस होत असतात, म्हणजे जीवन प्रक्रिया होत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, डायजेशन, एक्सक्रेशन, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, these are very important. If anyone which are disturbed, because of that the living organism these are die, or this is the possibility of living organism these are die. But reproduction these are not a very important or not a very essential life process in living organism. सजीवांमध्ये प्रजनन ही खूप महत्त्वाची प्रक्रिया नाही, किंवा ही खूप महत्त्वाची अशी यामध्ये जी प्रक्रिया आहे किंवा जीवन प्रक्रिया नाही. पण सजीवांमध्ये महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहे तर पोषण आहे, अभिसरण आहे, श्वसन आहे, त्याचबरोबर जे नियंत्रण आहे शरीरावरती, त्याचबरोबर रिस्पॉन्स आपण त्याला म्हणतो, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बॉडीला सजीवाला सेन्स होतो त्यावेळेस तो रिस्पॉन्स येतो, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये एकामध्ये जरी डिस्टर्ब झालं तर पूर्ण जी बॉडी आहे त्या सजीवाची त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पण जर एखाद्या सजीवामध्ये रिप्रोडक्शन झालं नाही तर काही प्रॉब्लेम नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, पहा, वर्कर हनीबीज, मधमाशांचे प्रकार तुम्ही पाहिलेले असेल. त्यामध्ये जी वर्कर हनीबीज असते ना, जी मध जमा करून आणते, ॲक्च्युली तिच्यामध्ये प्रजनन होत नाही. मग तिच्यामध्ये काही डिस्टर्ब आहे का नाही, ती तिचं काम व्यवस्थित करत असते. त्यानंतर तुम्हाला इनफर्टाईल कपल तुम्ही पाहिले असेल. आपल्या आसपास परिसरात काही असे पती पत्नी असतात की ज्यांना आपत्ती होत नाही, मग त्यांच्यामध्ये प्रजनन होत नाही. मग प्रजनन न झाल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये काही डिस्टर्ब होतं का नाही, तर प्रजनन जर एखाद्या सजीवामध्ये झालं नाही तर त्यांच्या बॉडीला कोणतीही हानी पोहोचत नाही. पण प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन दिस आर इम्पॉर्टंट टू मेंटेन द स्पेसीज, और दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू कंटिन्युटी ऑफ दॅट स्पेसीज. पण हे महत्त्वाचं यामुळे पण आहे कारण ते जी स्पेसीज आहे तर ती स्पेसीज कंटिन्युशनसाठी अत्यंत महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. जगण्यासाठी नाही, परंतु जी स्पेसीज आहे ती वातावरणामध्ये पुन्हा पुन्हा तयार व्हावी यासाठी ती महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. मग इथे काही फोटोज तुम्हाला दिले. ऑब्झर्व दिस फोटो अँड एक्सप्लेन अबाउट दिस. The first photo you can see here the plant, and another that is the next photo, this is the hen, and the next that is the seed which germinated seed, and last one this is the amoeba, that is the cell dividing stage. म्हणजे यामध्ये तुम्हाला 4 फोटो दिसत आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्लांटचं, वनस्पतीचं, त्यानंतर आहे हेन, कोंबडी अंडे घालताना तुम्हाला दिसते, त्याचबरोबर सीड आहे ते जर्मिनेट होते म्हणजे उगतंय, आणि त्याचबरोबर तुम्हाला पेशीचं विभाजन इथे होताना दिसते. ऑल दिस फोटो मेन्शन द रिप्रोडक्शन प्रोसेस. हे सगळे जे फोटो आहे ते काय सांगतात तर रिप्रोडक्शन ही जी प्रोसेस आहे ते यामध्ये मेन्शन करतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, अँड व्हॉट डू वी मीन बाय द मेंटेनन्स ऑफ स्पीसीज. म्हणजेच यामध्ये जी प्रजाती आहे ती टिकून राहणे म्हणजे नेमके काय. ॲक्च्युली प्रजाती म्हणजे टिकून राहणे म्हणजे नेमके काय तर एक सजीव काय करत असतो, दुसरा सजीव तयार करत असतो, आणि तीच स्पीसीज म्हणजे त्याच प्रकारचा सजीव इथे तयार करतो. फॉर एक्झाम्पल, जसं कुत्र्याचं पिल्लू कुत्रं असतं आणि ती कुत्र्याची जी प्रजाती आहे ती इथे मेंटेन राहते. कारण का, कारण रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं. त्याचबरोबर मांजरचं एक्झाम्पल घेतलं आपण तर मांजर जी आहे तर ती मांजराला जन्म देते, आणि त्यामुळे ती जी स्पीसीज आहे, ती जी प्रजाती आहे ती टिकून राहत असते. जसं आंब्याच्या झाडाची कोय जर आपण लावली तर आंब्याचं झाड येतं, किंवा मोगऱ्याच्या झाडाची फांदी आपण लावली तर मोगऱ्याचं झाड येतं. ह्युमन बिंगमध्ये देखील तसंच आहे. म्हणजेच सजीव ज्यावेळेस प्रजनन करतो त्यावेळेस त्याच प्रजातीचा नवीन सजीव तो तयार करत असतो, आणि त्यामुळे जी स्पीसीज आहे, जी व्हरायटीज आहे ती यामध्ये मेंटेन राहते किंवा यामध्ये टिकून राहत असते. नाव वी फोकस्ड ऑन द नेक्स्ट क्वेश्चन विच इज मेन्शन इन द टेक्स्ट
The next question, that is the whether the new organism, these are genetically similar to earlier, that is exactly similar to the earlier to the earlier one that has the produce it. म्हणजेच ज्यावेळेस एक सजीव दुसरा सजीव तयार करतो त्यावेळेस जो नवीन सजीव तयार होतो तो पहिल्या सजीवासारखा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखा असतो का? नो. इन सम केसेस दीज आर सिमिलर और इन सम केसेस दीज आर नॉट सिमिलर. आता काही प्रकारचे प्रजनन असे आहे की त्यामध्ये तो नवीन जो सजीव आहे तो पूर्णपणे त्याच्या अपत्य किंवा जो नवीन सजीव तयार झालाय तो पूर्णपणे त्याच्या पालकांसारखा असतो. म्हणजे ज्या सजीवापासून तो तयार झालाय त्यासारखाच तो एक्झॅक्टली असतो. पण एक प्रजननाचा प्रकार असा आहे की ज्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण त्याला म्हणतो, लैंगिक प्रजनन, की ज्यामध्ये नवीन जो सजीव आहे तो एक्झॅक्टली सिमिलर नसतो कुणाच्या? पॅरेंटच्या. म्हणजे जो सजीव नवीन सजीव तयार करतो तो नवीन सजीव यामध्ये पूर्णपणे सारखा नसतो. दिस इज द डिफरन्स. ऑन द बेसिस ऑफ दिस डिफरन्स द ॲक्च्युअली रिप्रोडक्शन विच हॅव्हिंग द टू टाईप, एसेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच यामध्ये जे प्रजनन आहे त्याचे दोन प्रकार आहे, एसेक्सुअल रिप्रोडक्शन आणि त्यानंतर सेक्सुअल म्हणजेच अलैंगिक प्रजनन आणि त्यानंतर लैंगिक प्रजनन. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. Who determines whether the two species or organisms of species who determines the whether two organism of species will be exactly similar or not. म्हणजेच एकाच प्रजातीच्या दोन सजीवाचे तंतोतंत साम्य आहे असते किंवा नसते हे कशावर अवलंबून आहे? ॲक्च्युली दीज आर डिपेंड्स ऑन द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑर क्रोमोझोम. आता आपण पेशी विभाजनाचे दोन प्रकार पाहिले होते, त्यामध्ये आपण पाहिलं होतं मायटोसिस आणि मियोसिस. तर यामध्ये हे सेल डिव्हिजन असेल, त्याचबरोबर किती लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यामध्ये पार्टिसिपेट करतायत, नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव तयार करण्यासाठी, त्यावरती पण डिपेंड आहे. अँड नाऊ वी फोकस ऑन द लास्ट क्वेश्चन अँड दिस क्वेश्चन इज व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच यामध्ये पेशी विभाजन आणि नवीन जो सजीव होतोय तयार होतोय यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, काय संबंध आहे? ॲक्च्युली तर आपण सेल डिव्हिजन पाहिलं होतं, पेशी विभाजन, त्यामध्ये दोन प्रकार पाहिले होते आपण, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. दॅट इज द मायटोसिस अँड मियोसिस. ॲक्च्युली द मायटोसिस सेल डिव्हिजन these are takes place and meiosis these are also takes place in living organism at the time of रिप्रोडक्शन. प्रजननाच्या वेळेस मायटोसिस पण होतं आणि मियोसिस पण होतं. पण कोणतं सेल विभाजन होतं यावरून रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स यामध्ये पडतात, दोन प्रकार पडतात. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द टू टाईप ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज द एसेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत प्रजननाचे दोन प्रकार, अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन. नाव यू हॅव टू राईट द ऑल आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये जे आता आपण क्वेश्चन डिस्कस केले ना, तर त्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. रिप्रोडक्शन दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस द न्यू लिव्हिंग इंडिव्हिज्युअल अँड धिस प्रोसेस दिस इज कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. प्रजनन म्हणजे काय, तर सजीवांमध्ये नवीन सजीव करण्याची जी ॲबिलिटी आहे किंवा जो सजीव नवीन सजीव तयार करतो त्यालाच इथे त्या प्रक्रियेला इथे काय म्हणतात, प्रजनन असे इथे म्हणतात. अँड दिस रिप्रोडक्शन विच हॅव्हिंग द टू टाईप, एसेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. बट फर्स्ट ऑफ ऑल वी फोकस ऑन सेक्सुअल रिप्रोडक्शन इन केस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत अलैंगिक प्रजनन अँड टाइप्स ऑफ asexual reproduction. Then we focus on the next topic, that is the sexual reproduction in case of the plants and then human being. First of all we focus on the asexual reproduction. What is meant by asexual reproduction? The asexual reproduction in which the only वन पॅरेंट दीज आर इन्व्हॉल्व. म्हणजेच असं रिप्रोडक्शन की ज्यामध्ये एकच सजीव पार्टिसिपेट करतो. एकाच सजीवापासून ज्यावेळेस दुसरा सजीव तयार होतो त्यालाच आपण इथे म्हणतो एसेक्सुअल रिप्रोडक्शन. द फर्स्ट पॉइंट इज दॅट ओनली वन पॅरेंट दीज आर पार्टिसिपेट. एकाच सजीवापासून इथे दुसरा सजीव तयार होतो.
And then we focused on the second point of asexual reproduction, that means in which the only mitosis cell division occurs, that is in which only the mitosis cell division desire takes place. म्हणजे असं रिप्रोडक्शन आहे की ज्यामध्ये फक्त काय होत असतं, सूत्री विभाजन होत असतं. आता सूत्री विभाजन म्हणजे काय तर ती तुम्हाला लास्ट चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं. शेवटचा टॉपिक होता सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. तर ज्या सजीवांमध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं म्हणजेच अलैंगिक प्रजनन होतं त्यांच्यामध्ये फक्त सूत्री विभाजन होत असतं. दॅट इज मीन विच ओनली मायटॉसिस दीज आर टेक्स प्लेस. यांच्यामध्ये फक्त काय होतं, मायटॉसिस. and this reproduction as compared to the sexual reproduction, these are the fast. हे रिप्रोडक्शन कसं आहे, फास्ट आहे. फास्ट म्हणजे काय, जलद होतं. म्हणजे जर आपण याची तुलना कुणासोबत केली तर सेक्सुअल रिप्रोडक्शन सोबत जर आपण याची तुलना केली तर these are reproduction, these are the fast process as compared to the sexual reproduction. लैंगिक प्रजननाच्या तुलनेमध्ये अलैंगिक प्रजनन हे फास्ट असतं, जलद असतं. याला वेट करावी लागत नाही की ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मॅच्युअर होईल त्यानंतर रिप्रोडक्शन करेल, असा प्रकार यामध्ये घडत नाही. अँड इन विच द व्हेरिएशन दीज आर अब्सेंट. यामध्ये व्हेरिएशन नाही आहे, दॅट इज अब्सेंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजेच यामध्ये भेद नाही, भेद नाही. दॅट इज नो व्हेरिएशन. म्हणजेच यामध्ये भेद नाही. आता भेद म्हणजे काय तर जे पॅरेंट आहे आणि जे ऑफस्प्रिंग आहे, म्हणजे ज्या सजीवापासून नवीन सजीव तयार होतो तो पूर्णपणे पहिल्या सजीवासारखा असतो. म्हणजेच त्यामध्ये फरक नसतो. फरक यालाच दुसरं नाव काय आहे, भेद, किंवा त्याला इंग्लिशमधून म्हणतात व्हेरिएशन. दॅट इज द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग दिस आर कम्प्लिटली सिमिलर इन केस ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजननामध्ये जो नवीन सजीव तयार होतो तो पूर्णपणे त्याच्या पालकासारखाच असतो. म्हणजेच त्यामध्ये व्हेरिएशन नसतं. अँड दीज आर द बेसिक 4 पॉईंट्स इन केस ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे अलैंगिक प्रजनन म्हणजे काय. तर ज्या प्रजननामध्ये एकच सजीव भाग घेतो किंवा एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होतो त्याला म्हणायचं अलैंगिक प्रजनन. त्याचबरोबर यामध्ये फक्त मायटॉसिस होतं, इन विच ओनली मायटॉसिस दिस आर टेक्स प्लेस. फक्त यामध्ये सूत्री विभाजन होतं. दिस इज द फास्ट प्रोसेस ॲज कम्पेअर टू सेक्सुअल रिप्रोडक्शन. लैंगिक प्रजननाच्या तुलनेत हे फास्ट आहे, जलद आहे. अँड इन विच नो व्हेरिएशन. म्हणजेच यामध्ये भेद नाही. म्हणजे नवीन सजीव हा ज्या सजीवापासून तयार होणार आहे त्याच्यासारखाच तंतोतंत असतो. म्हणजे याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. जेनेटिक रिकॉम्बिनेशन कोणत्या सेल विभाजनामध्ये होतं बरं, तर ते होतं मिओसिसमध्ये. आणि यामध्ये मिओसिस होतच नाही, म्हणून यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन येतच नाही. आणि म्हणून यांच्यामध्ये व्हेरिएशन नाही, भेद नाही. नवीन सजीव हा पूर्णपणे पहिल्या सजीवासारखा असतो. नाउ वी फोकस ऑन the types of asexual reproduction in case of living organism. Actually the asexual reproduction these are takes place in case of unicellular living organism and also in case of multicellular living organism. म्हणजेच अलैंगिक प्रजनन हे एकपेशीय सजीवांमध्ये देखील होतं आणि बहुपेशीय सजीवांमध्ये देखील होत असतं. नाव वी फर्स्ट द युनिसेल्युलर organisms. First we focus on the asexual reproduction in case of unicellular organisms, and then we focus on the asexual reproduction in case of multicellular organisms.
ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच अगोदर आपण पाहू तर अलैंगिक प्रजनन एकपेशीय सजीवांमध्ये, यालाच युनिसेल्युलर म्हणजे काय, एकपेशीय, आणि ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, सजीव. एकपेशीय सजीवांमध्ये कशा पद्धतीने अलैंगिक प्रजनन होतं ते आपण इथे पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवांमध्ये. First we focus on the unicellular living organism, and which having the different type, in which first we focus on the first type, that is the binary fission. पहिला आपण अगोदर पाहणार आहोत बायनरी फिजन. बायनरी फिजन यालाच काय म्हणलं जातं, द्विविभाजन. यालाच इथे काय म्हणतात, द्विविभाजन. यालाच इथे काय म्हणलं तर द्विविभाजन. पहिल्या अगोदर आपण पाहणार आहोत बायनरी फिजन, दॅट इज द द्विविभाजन. यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय केलं, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय केलं आहे, एक एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे की तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एक चंचुपात्र घ्या, म्हणजेच यामध्ये एक कोनिकल फ्लास्क घ्या, आणि अनेक दिवस, आता सध्या पाऊस चालू आहे, या पावसाचं जे पाणी आहे, जे एका ठिकाणी साचलेलं आहे, ते पाणी घ्या, आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर त्याचे काही ड्रॉप्स हे तुम्ही स्लाइडवर टाका, काच पट्टीवरती टाका, आणि त्यानंतर सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते ऑब्झर्व करायचं आहे. देन यू कॅन सी इन दिस केस द बायनरी फिजन. त्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, द्विविभाजन इथे दिसणार आहे. ॲक्च्युली बायनरी फिजन मीन्स व्हॉट, द इन विच वन सेल, these are divide mitotically, and which produce the two cell, and both cell these are the equal cell. यामध्ये एका पेशीचं मायटोसिस होतं, सूत्री विभाजन होतं, आणि दोन पेशी इथे तयार होतात. अँड ईच सेल दिस आर लाईव्ह इंडिव्हिज्युअल, आणि प्रत्येक पेशी यामध्ये एक एक सजीव असतो. आणि अशा पद्धतीने एका पेशीपासून, म्हणजे एक पेशीय सजीवांमध्ये एका पेशीपासून दोन सजीव यामध्ये मायटोटिकली म्हणजे मायटोसिस होऊन यामध्ये तयार होतात. बट ॲक्च्युली दिस बायनरी फिजन विच हॅविंग द थ्री टाइप्स. यामध्ये पुन्हा तीन प्रकार आहे. फर्स्ट वन, दीज आर द सिंपल बायनरी फिजन. यामध्ये पुन्हा तीन प्रकार आहे बरं. पहिला आहे यामध्ये सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन, सिंपल बायनरी फिजन म्हणजे काय, साधे द्विविभाजन. अँड विच हॅविंग द बेस्ट एक्झाम्पल, अँड दॅट इज द अमिबा. इन केस ऑफ अमिबा द सेल these are divide, and which have formed the two cell, in which first that is the same karyokinesis these are takes place, and then cytokinesis these are takes place. साधं की यामध्ये जे अमिबा आहे, एकपेशीय सजीव आहे, त्यामध्ये जो एक केंद्रक आहे, त्या केंद्रकाचं अगोदर विभाजन होतं, त्याला आपण म्हणतो प्रकल विभाजन, आणि त्यानंतर यामध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतं, म्हणजे पेशी द्रव्याचं विभाजन होतं, त्याला आपण म्हणतो परिकल विभाजन. आणि त्यानंतर यामध्ये एका पेशीच्या दोन पेशी यामध्ये फॉर्म होतात, दोन्हीही इक्वल असतात, पण एकदम साध्या प्रकारचा आहे की यामध्ये कुठेही अशा विशिष्ट पद्धतीने यामध्ये आराखडा नाही की ज्यानुसार हे पेशी विभाजन होते. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट बायनरी फिजन, अँड दॅट इज द ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे काय, तर आडवे, तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल, आडवे द्विविभाजन. म्हणजेच यामध्ये नेक्स्ट बी आपला टॉपिक टाईप पाहायचा आहे, दॅट इज द ट्रान्सवर्स बायनरी फिजन, म्हणजेच आडवे द्विविभाजन. अँड विच हॅविंग द बेस्ट एक्झाम्पल, दॅट इज द पॅरामोशिया. पॅरामोशियम मध्ये तुम्ही पाहू शकता, इन विच द फर्स्ट दॅट इज सेल, अँड इन विच द सेल दिस आर डिवाइड मायटोटिकली, बट दिस आर ट्रान्सवर्सली डिवाइड, अँड विच फॉर्म द टू इक्वल सेल. यामध्ये आडव्या पद्धतीने इथे विभाजन होतं, आणि एका पेशीच्या दोन पेशी यामध्ये तयार होतात. मग ट्रान्सवर्स बायनरी फिजनचं एक्झाम्पल काय आहे, तर पॅरामेशियम हे त्याचं एक्झाम्पल आहे. द थर्ड टाईप, इन विच हॅविंग द थर्ड टाईप, दॅट इज द थर्ड एक्झाम्पल अँड थर्ड सब टाईप ऑफ बायनरी फिजन, अँड दॅट इज द लॉन्जिट्युडिनल
बायनरी फिजन. यामध्ये नेक्स्ट आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन, म्हणजेच यामध्ये उभे द्विविभाजन, विच हॅव्हिंग द बेस्ट एक्झाम्पल अँड दॅट इज द युग्लिना. युग्लिना ॲक्च्युली these are the unicellular living organism, and when this living organism get the sunlight, then this do the process of these having the best example, and that is the euglena. Euglena, these are the unicellular living organism, and these are act as like a plant as well as animal. हे प्राण्यांसारखं आणि वनस्पतींसारखं दोन्ही प्रकारे वागतं. तुम्ही म्हणताल असं कसं, तर हे जे युग्लिना आहे, ज्यावेळेस त्याला सनलाईट भेटते, विच डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, अँड इन अब्सेन्स ऑफ सनलाईट विच टेक द फूड मटेरियल फ्रॉम द अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग ज्यावेळेस त्याला सनलाईट भेटते, म्हणजे सूर्यप्रकाश भेटतो, त्यावेळेस ते प्रकाश संश्लेषण करतं वनस्पतींसारखं आणि स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतं. पण ज्यावेळेस याला सनलाईट भेटत नाही, त्यावेळेस ते काय करतं, दुसऱ्या ॲनिमलकडून, म्हणजे दुसरे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्याकडून फूड मटेरियल घेत असतं. म्हणजेच यामध्ये हे दोन्ही प्रकारे काम करतं, लाईक अ प्लांट अँड लाईक ॲज द ॲनिमल. दोघांसारखं इथे काम करतं, वनस्पतीसारखं देखील आणि त्याचबरोबर प्राण्यांसारखं देखील यामध्ये ते फूड मटेरियल घेत असतं. नाव वी फोकस ऑन द सेकंड टाइप, multiple fission which also having the best example, and that is the amoeba in unfavorable condition which do reproduce with the help of multiple fission. बहुविभाजन ह्या पद्धतीने इथे अमिबा जो आहे तर ते प्रजनन करत असतं. मल्टिपल फिजन याला मराठीतून म्हणतात बहुविभाजन. मग जी अमिबा आहे, तर अमिबाचा असा जो शेप आहे तर तो सगळ्यांना नोन आहे, अँड दिस इज कॉल्ड एज द सिडोपोडिया. त्याला छद्मपाद म्हणतात. हे जे सिडोपोडिया आहे, दिस अमिबा कॉन्ट्रॅक्ट्स दिस सिडोपोडिया अँड फॉर्म द हार्ड कव्हर अराउंड दिस. मग यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन आहे, अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय, ज्यावेळेस प्रतिकूल वातावरण असतं त्यावेळेस अमिबा काय करतो, त्याचे जे छद्मपाद आहे ते आतमध्ये ओढून घेतो आणि त्यानंतर त्याच्या बाजूला एक हार्ड कठीण असं कवच तयार करतो. अँड देन इनर साईड दिस आर रिप्रोड्यूस मायटॉटिकली. आणि त्याचबरोबर आतमध्ये जी सेल आहे तर तिचं डिव्हिजन होतं, मायटॉसिस होतं, आणि म्हणजे सूत्री विभाजन होतं, आणि खूप सारे अमिबा आतमध्ये म्हणजे ह्या कठीण कवचाच्या आतमध्ये तयार होतात. अँड इन फेवरेबल कंडिशन दिस हार्ड कवर दिस आर ब्रेक. आणि ज्यावेळेस फेवरेबल म्हणजे अनुकूल वातावरण येईल त्यावेळेस ते हार्ड जे कवर आहे, हार्ड कवरला काय म्हणतात माहिती आहे, दिस इज कॉल्ड ॲज द सिस्ट ऑर इन मराठी त्याला म्हणतात पुटी. त्यामध्ये पुटी तयार करतं किंवा त्याला म्हणायचे सिस्ट. आणि असं जे हार्ड कवर आहे, ज्यावेळेस फेवरेबल म्हणजे अनुकूल वातावरण येतं त्यावेळेस हे हार्ड कवर इथे ब्रेक होतं आणि त्यानंतर त्यातून जे अमिबा आहे तर ते इथे बाहेर पडत असतात. ॲक्च्युली इन केस ऑफ प्लाझ्मोडियम वी कॅन ऑल्सो सी द मल्टिपल फिजन. दिस इज नॉट मेन्शन इन दिस युअर बुक. हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 11-12ला जाताल त्यावेळेस अजून एक एक्झाम्पल आहे पहा तुम्हाला, ते म्हणजे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम हा बॅक्टेरिया आहे, म्हणजेच हा जीवाणू आहे. तो देखील आपल्या RBCवरती, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मलेरिया होतो, तुम्हाला माहिती मलेरिया आपल्याला कसा होतो, तर ज्यावेळेस आपल्याला मॉस्किटो बाईट करतो त्यावेळेस आपल्याला मलेरिया होतो. पण कोणता मॉस्किटो, तर यामध्ये असा मॉस्किटो की ज्याने काय कॅरी केलेला आहे, प्लाझ्मोडियम नावाचा बॅक्टेरिया कॅरी केलेला आहे. मग हा प्लाझ्मोडियम आपल्या रक्तामध्ये जातो आणि आपल्या रक्तामध्ये ज्या RBC नावाच्या सेल असतात ना, RBC म्हणजे रेड ब्लड कार्पस्कल, त्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो. तर ह्या लाल रक्तपेशीमध्ये देखील जो प्लाझ्मोडियम आहे तो यामध्ये रिप्रोड्यूस करत असतो, म्हणजे त्याची पिल्ले तयार करत असतो. पण आता सध्या तुम्हाला एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, ते म्हणजे अमिबा, जे प्लाझ्मोडियम तुमच्या बुकमध्ये नाही, पण तुम्ही ज्यावेळेस सिनियरला जाताल 11-12ला त्यावेळेस मात्र ते तुम्हाला एक्झाम्पल आहे.